एकेकाळी सोंगीचे दिवस आलेल्या गोंदिया भंडारा जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात चंद्रपूर जिल्ह्यातून 3 वाघ सोडण्यात आल्याने यावर्षी पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे। भंडारा गोंदिया जिल्ह्याचे वनवैभव समजल्या जाणाऱ्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात 20 मे 2023 ला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते 2 वाघ सोडण्यात आले होते। त्यापैकी एक वाघीण ही मध्य प्रदेशात निघून गेल्याने पुन्हा 11 एप्रिल 2024 ला नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात एक वाघीण सोडण्यात आली, तर दुसरीकडे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात T3 वाघिणीला बचाई झाल्याने वाघांची संख्या देखील वाढली। त्यामुळे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी करिता आलेल्या लोकांना वाघांचे दर्शन सहज होत असल्याने यावर्षी पर्यटकांची संख्या वाढली आहे। तर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात एप्रिल, मे, जून या 3 महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात। मागील वर्षी 15,000 पर्यटकांनी या 3 महिन्यांमध्ये नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात हजेरी लावली होती, तर दुसरीकडे यावर्षी पर्यटकांमध्ये 20% वाढ झाली असून 17,332 पर्यटकांनी या 3 महिन्यांमध्ये नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी करिता आले आहेत। तर मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी व्याघ्र प्रकल्पाच्या महसुलामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। गेल्या वर्षी 31,60,000 रुपये महसूल गोळा झाला होता, तर यावर्षी पर्यटकांची संख्या वाढल्याने 42,17,000 रुपये एवढा महसूल नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला पर्यटनातून मिळाला आहे। तर यावर्षी विदेशी पर्यटकांनी सुद्धा नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात भेट दिली आहे, हे विशेष। विदर्भाचं वैशिष्ट्य असं आहे की जगाच्या 193 देशामध्ये 14 देशात वाघ आहे। या 14 देशापैकी सर्वात जास्त वाघ हे भारतात आहे, साधारणतः 65%, आणि भारतातले सर्वात जास्त वाघ हे विदर्भात आहे। म्हणजे विदर्भ फक्त भारताची टायगर कॅपिटल नव्हे तर जगाची टायगर कॅपिटल झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। साऱ्या जगाची टायगर कॅपिटल म्हणजे विदर्भ। विदर्भाचा एक भाग म्हणजे नागझिरा, यामध्ये पर्यटन वाढावा हा एक भाग होता। आज आपण 2 वाघिणीला या जंगलामध्ये स्थानांतरण करत दुसरा भाग रिसर्चचा आहे की महाराष्ट्रामध्ये हा प्रयोग महिब गुप्ता, डॉक्टर बिगाल यांच्या नेतृत्वात सर्व आमचे वनकर्मचारी, वनरक्षक, वन्यजीव प्रेमी याचा अभ्यास करणार आहे, ज्यासाठी आम्ही रेडिओ कॉलर लावले आहे। या 2 वाघिणीच्या साठी जे अधिवास आहे हे नागझिऱ्यामध्ये अतिशय उत्तम आहे। 653 स्क्वेअर किलोमीटर हे नवेगाव नागझिराचं कोर सेक्टर आहे। 1241 स्क्वेअर किलोमीटर हे बफर आहे, आणि यासोबत वाघांची जी संख्या आहे म्हणजे आपल्याला नवेगाव नागझिरा यामध्ये कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे ती 20 वाघाची आहे, आणि आता सध्या 2 मेल आणि 8 फिमेल असे 10च आहे। म्हणजे अजून 10 वाघ या कॅरिंग कॅपॅसिटी मध्ये या जंगलामध्ये आपल्याला नैसर्गिक अधिवासात नैसर्गिक रीतीने या जंगलाचा उपयोग वाघाच्या संरक्षण व संवर्धनासाठी आपल्याला साधारणतः करता येतो।